कवर लागले आता हा एक खपू म्हणण्याची पहिली सकाळी 5 वाजता एकाने तिकडून घ्यायचे आपल्या संघामध्ये आमच्या संघामध्ये त्याचे मोठे भाऊ पंकज सुद्धा खेळायचे भरपूर वर्षापूर्वी क्रिकेटपट्टी सुद्धा होती पराग खोत यांना आमच्या मंडळासाठी अतिशय यांच्याकडून रोख 501 रुपयाची देणगी आलेली आहे मजा कर पराग खोत यांना एक पुष्पमाळीला देत आहोत आणि ते स्वीकारायचे धन्यवाद पराग आमचे मंडळाचे उपाध्यक्ष आतिश पाटील यांच्या हस्ते देण्यात येत आहे चढाई करतोय सुरवे सिद्धिविनायक मानगाव संघाचे खेळाडू पुन्हा एकदा चढाई करतोय रोजी ज्याने बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत अनेक विजयश्री प्राप्त करून दिलेले रोजी जरी त्यांची थोडी तब्येत झालेली दिसली तरी मात्र चलाकी तेवढीच आहे आणि सुंदर फुटबॉल चांगला डिफेंड बसलेला आहे रोजितसाठी चढाई करतोय सुरवे प्रेक्षकांना खेळ दाखवा प्रेक्षक नक्कीच टाळ्या वाजवून तुमचा स्वागत करतील लागेल उठा इथून उठा पुन्हा चढाई करतोय रोजी 4 विरुद्ध 1 अशी लढत यानंतरचा सामना असेल उपांत्य फेरीतला शेवटचा सामना असेल श्री गणेश आदाड विरुद्ध जलमान उसरोली रोजी प्रेक्षकांना आपला खेळ दाखवा निश्चितच प्रेक्षक आपल्या खेळाला दाद देतील 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे एकाच कॉल द्या कुठेतरी चढाई करतो नाना अतिशय सुंदर सर्व्हिस आहे
भैरवनाथ मधगाव संघावर चढाई करतोय ते पाठीमागा प्रेक्षक ते लहान मुलं बसले त्यांना पाठीमागे करा. सुंदर सर्व्हिस आहे त्याला प्रत्युत्तर रुची. भालचंद्र पाटील आमचे मार्गदर्शक. रुची वारंवार चढाई करतोय त्याला माहिती आहे बऱ्याचशा गुणांची भर जर आपल्याला करायची असेल तर निश्चितच प्रयत्न करावे लागतील. कारण या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो सुद्धा बक्षीस पात्र होणार आहे. यानंतरचा सामना असेल श्री गणेश आदाड विरुद्ध जय हनुमान उसरोली. श्री गणेश आदाड विरुद्ध जय हनुमान उसरोली उपउपांत्य फेरीतील शेवटचा सामना आहे क्वार्टर फायनल मधील. श्री गणेश आदाड विरुद्ध जय हनुमान उसरोली या दोन्ही संघांना शेवटचा बॉल असेल लक्षात घ्या. सामना संपायला काही शेवटची मिनिट शिल्लक. रोहित चढाई करतोय सिद्धिविनायक नांदगाव संघावर. लाईन मध्ये सुद्धा आपलं काम चोख बजावा. अटीतटीची लढत चालू आहे. आमच्या उसरोली गावचे माजी सरपंच अध्यक्ष श्री शरद कुंभोडकर यांच्याकडून मंडळासाठी 501 रुपयाची देणगी आली आहे. मंडळ त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोजित चढाई करतोय. पुन्हा चढाई रोजित. दोन विरुद्ध एक अशी लढत. आणि या कार्यक्रमासाठी खारीपाडा गावचे अध्यक्ष आणि उसरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री शरद रामचंद्र कुंभोडकर यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचं शतश ऋणी आहे. धन्यवाद. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आपलं धन्यवाद देतो आपल्याला. आणि मला ते तेजस ठाकूर आउट. निश्चितच या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये अटीतटीची झटापट दिसत आहे. आणि बघूया या ठिकाणी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी कोणते खेळाडू ठरतात. सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड यासाठी सुद्धा आकर्षक चषक आहेत. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,000, तृतीय क्रमांक रोख रक्कम 4,000 आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 4,000 व आकर्षक चषक. ही सर्व बक्षीस माननीय माजी सरपंच श्री मनीषभाई नांदगावकर यांच्याकडून मंडळासाठी रोख रक्कम 50,000 रुपये देणगी स्वरूपात आले. पुन्हा एकदा चढाई करतोय रोहित. अटीतटीची झुंज चालू आहे. सचिन बऱ्याचशा विश्रांतीनंतर चढाई करतोय सचिन. उंच बलाढ्य शरीर यष्टी लाभलेला. त्याला माहिती आहे काही गुणांची पिछाडी आहे.
स्टेजवर बसलो. अरे डाय रणजित चढाई करतोय सिद्धिविनायक नांदगाव संघ. पहिला बोनस आहे. थोडा मार लागलेला, थोडा शांत राहा. झाले 2 मिनिटं सांगितली. 800 झाला आता 700. चढाई करतोय रणजित. सचिन पाटील चढाई करतोय. मगाची चढाई यशस्वी आहे. पुन्हा एकदा आपल्या तंबूमध्ये परत प्रेक्षकांना खेळ दाखवा. प्रेक्षकांना खेळ दाखवा. शांतता नको. आम्ही तुमचा खेळ बघण्यासाठी खास इथे आलेलो आहोत आणि नक्कीच खेळ दाखवला तर टाळ्या वाजतील, बक्षीस चांगले मिळणार तुम्हाला. शांतता नको आम्हाला. यानंतरचा क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना असेल श्री गणेश आधार विरुद्ध जर्मन उसरोली. श्री गणेश आधार विरुद्ध जर्मन उसरोली क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांना हा शेवटचा कॉल आहे. चढाई करतोय काबूकर. पुन्हा एकदा सोहम काबूकर 9 नंबरचा खेळाडू. सुंदर अशी खेळी आणि खूप बाद झालेली आहे. पुन्हा ओमकार रोजित माळी 7 नंबरचे खेळाडू. सुंदर अशी कलानृत्य, शांत अशी स्वभावाचे. इथे सामना संपलेला आहे. यानंतर